गाईस ट्रेन फिरायला जर कुठं जायचं म्हणलं तर ट्रेननं गेलं तरी जीव धुकधुक आहे, बसनं गेलं तरी जीव धुकधुक आहे, एरोप्लेननं गेलं तरी जीव धुकधुक आहे, जहाजनं म्हणजे समुद्रातून कुठं गेलं तरी जीव धुकधुक आहे. तर माणसाने जायचं कसं? कुठं फिरायला गेलं तरी वाटतंय आपलं तिकडंच काय झालं तर आपण घरी नाही आल्यावर तर कसं आहे. तर गाईस ह्या मनात का नाही खूप खूप वाईट वाईट विचार येतात, कारण की आपल्या नजराच्या समोर काय काय घडतं. ट्रेन कुठं रेल्वेतून पटरीतून खाली पडते, कुठं जहाज बुडते, कुठं इमाईन क्रॅश होतं. हे सगळे मनात काय काय वेगळे वेगळे विचार येतात ना, तर खूप वाईट वाटते बघा गाईस. आमच्याकडं पैसे असतातच, प्रत्येकाकडं पैसे आहेत, फिरायला जावं वाटतं या. पण गाईस कुठं फिरायला जाऊ येऊ वाटत नाही, कारण की असलं नजराच्या समोर कानावर आलं कुठल्या कुठल्या घटना, तर का नाही कशातच माणूस सेफ नाही, कोणत्याच वाहनात सेफ नाही माणूस. त्याच्याने गाईस फिरायला कुठं जावं वाटत नाही गाईस, माहिती आहे का. आईवडिलाची लई इच्छा आहे इमानाने जायची, इकडं तिकडं फिरायची, पण मी म्हणते नको, आपल्याला कुठं नको. आपण का नाही, आपण इथंच आपण सुखी आहेत, आपल्या जिथं आहेत ना आपण राहायला तिथंच आपण सुखी आहेत. आपल्याला कुठंच नको फिरायला जायचं गाईस. खरंच खूप वाईट विचार येतात हे असले ऐकून शाने, का नाही वाईट वाईट विचार ऐकून शाने हे असलं नजराच्या समोर घडतंय, ऐकण्यात येत आहे, तर खूप मनाला बेकार वाटतंय गाईस. नाही तर पैसे प्रत्येकाकडे आहेत, आपण कमी होतात कशासाठी? आपल्या स्वतःची इच्छा पूर्ण होण्यासाठीच आपण कमी होतात ना. कुठं फिरायला जायचं लेकरांना घेऊन ते, पण काय नाही, फिरायला जाऊन कुठं काय फायदा नाही गाईस. खूप मनात एक भीती आहे, भीती. तर कुठं फिरायला जावं वाटत नाही ना, येऊ वाटत नाही, काय नाही, आपलं कामावून घरी घरी येऊन कामावर. मला असं वाटतंय बघा. तुमचं मत काय आहे तर प्लीज कमेंट करून सांगा गाईस.